माझी ही इंटरेस्टिंगशी रेसिपी आहे शिराळी दोडक्याची भाजी फळं घातलेली। ही मी माझ्या गार्डनमध्ये बसून वनभोजनचा आस्वाद घेते आहे। तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल तर चला माझ्यासोबत माझ्या किचनमध्ये चलायचं। मग रेणुकाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली जी रेसिपी आहे ती खूप अशी इंटरेस्टिंगशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे ॲट द सेम टाइम। वन पॉट मील आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस येतो आहे खूप। संध्याकाळच्या वेळेला फक्त ही रेसिपी केली आणि गरमागरम सूप सारखी खाल्ली तरी पण ती छान लागते। भाजी पण याच्यामध्ये भरपूर यूज होते। त्यासोबत त्यातनं एक छान चटणी पण आपण बनवणार आहोत, म्हणजे एकाच गोष्टीमधून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत। चला मग पटकन साहित्य बघूया। इथे शिराळी दोडकी म्हणजे ह्याला आम्ही तरी नागपूरला शिराळी दोडकीच म्हणतो। ते दोडके चिरून घेतले आहेत बारीक, त्याची ही सालं आहेत। ह्या सालापासून मी चटणी बनवणार आहे, ज्यात मी भरपूर हिरवी मिरची तीळ वापरणार आहे। आणि या भाजीमध्ये मी ही जी फळं करून घेतली आहे, आम्ही ह्याला फळं म्हणतो, दोडक्यातली फळं अशा भाजीचं नाव आहे। ह्यासाठी मी आपली साधी जे गव्हाचं पीठ असतं, म्हणजे ज्याच्यापासून आपण चपात्या बनवतो किंवा पोळी बनवतो, त्याच्या पिठामध्ये तीळ, ओवा, हळद, तिखट, थोडंसं मीठ आणि धणे पावडर असं टाकून मळून घेतलं आणि ह्याच्या मी छोटे छोटे असे फळं करून घेतले आहेत। तर अतिशय सोपे आहेत, छोटे गोळे करून त्याला जस्ट असं दाबायचं आहे। याला आपण इंडियन पास्ता पण म्हणू शकतो। तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता की हा आपला इंडियन पास्ता आहे असं सांगून। तर मग आपण आता रेसिपीची सुरुवात करूया। ही रेसिपी मी कुकरमध्ये करणार आहे आणि चटणी मी पॅनमध्ये करणार आहे। तर आपण सायमल्टेनियसली दोन पदार्थ साइड बाय साइड करणार आहोत। चला मग सुरू करूया। गॅस सुरू केला आहे आपण। ही रेसिपी आपण कुकरमध्ये करून घेणार आहोत। साधारणतः 2 शिट्ट्यांमध्ये फटाफट ही रेसिपी रेडी होते। सगळ्यात पहिले आपण तेल टाकून घ्यायचं आहे। ह्या रेसिपीला खूप जास्त पण नाही, पण बरं तेल घाला, म्हणजे साधारणतः एक 3 चमचे तेल असेल हे। आणि त्यानंतर ह्या मोहरी टाकून घेऊया आपण। मोहरी तडतडली की मग पुढची कृती करूया, काय करायची आहे ते। तशी रेसिपी अतिशय सोपी आहे, काही फार लागत नाही साहित्य याला। चला, मोहरी तडतडली आहे। यानंतर ह्याच्यामध्ये जो इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे हिंग। हिंगाने एक छान मस्तपैकी खमंगपणा येतो आपल्या कुठल्याही पदार्थाला। हिंग झालाय, मोहरी तडतडली आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या। छानपैकी त्याला असं एक हलवून घ्यायचं आहे। लाल मिरच्या छान परतवल्या गेल्या आहे। आता आपण टाकणार आहोत हळद, थोडंसं तिखट आणि आपली छान मस्त बारीक चिरलेली शिराळी दोडकी। दोडकी ना इतकी मस्त येतात पावसाळ्यामध्ये, छान अशी कोळी आहेत, त्याला अजिबात बी नाही, खूपच फ्रेश आणि छान दोडकी आहे। त्यामुळे पावसाळ्यात दोडकी ही आवर्जून खा। एक तर सीझनल भाजी आहे, सीझनल भाज्या या नेहमी खायला हव्या। आता यात जातोय काळा मसाला, जो की आमच्याकडचा अगदी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे। सगळ्यांना काळ्या मसाल्याची भाजी फार आवडते आमच्याकडे, जो मी घरीच बनवते। वर्षभर टिकतो हा मसाला। त्यानंतर मीठ घाला, मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला। यानंतर आपण मीठ घातल्यानंतर यात घालणार आहोत गूळ, आपल्या चवीप्रमाणे घाला गूळ। आमच्याकडे जरा गोडसर भाज्या आवडतात, त्यामुळे मी गूळ जास्त वापरते आहे, तुम्ही तुमच्या चवीने घाला। आता याला एक छान स्टर देऊन घ्यायचे। गिव्ह इट अ गुड स्टर सो दॅट सगळे मसाले छान व्यवस्थित फोडणीला लागतील। एक खूपच मस्त अरोमा येतो आहे सगळ्या मसाल्यांचा, हिंगाचा, काळ्या मसाल्याचा। आता या पॉइंटला ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे। एक उकळी येऊ द्यायची आहे पाणी टाकल्यानंतर। तसं या भाजीला स्वतःचं पाणी सुटतं, पण आज आपण यामध्ये फळं टाकणार आहोत, त्यामुळे जरा
पाणी घातलं तर अशी छान एक रस्सेदार भाजी तयार होते आणि फळांमुळे तो रस्सा घट्टा पण येतो। तर तुमची आवड आहे तशी आमच्याकडे थोडीशी अशी पातळशी सुपी टाईप भाजी आवडते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण घातलं तर छान होते। आता ही भाजी जोपर्यंत उकळ येते ना तोपर्यंत आपण इकडे शिराळी दोडक्याची चटणी पण तयार करून घेऊ। अतिशय मस्त लागते ही चटणी, एकदा जस्ट चेंज म्हणून तुमच्याकडे करून बघा, आमच्याकडे तर खूप आवडते। तर मी जेव्हा जेव्हा शिराळी दोडकी करते साली कधीही वाया जाऊ देत नाही, भरपूर फायबर आहे त्याच्यामध्ये, न्यूट्रिएंट्स आहे। चला आपण त्याची चटणी पण करून घेऊया। आता ही चटणी करायला मी मिक्सरला पल्स मोडवर हे दोडक्याची साली आणि देठ मी अगदी जस्ट देठ काढून घेतलाय आणि त्यातले पण लास्टचा जो पार्ट असतो तो पण वापरते या चटणीमध्ये। पल्स मोडला मी ही साली फिरवून घेणार आहे। छान स्वच्छ धुतली होती दोडकी, त्यामुळे काही प्रश्न येत नाही। आता हे मिक्सरला फिरवायचंय। आता ज्यांच्या मिक्सरला पल्स मोड नाही ना त्यांनी जस्ट ऑन ऑफ करून केलं तरी चालणार आहे। अशा प्रकारे जरासं मधून हलवून घ्या, तसं आपल्याला हे साली ना जाडसरच हवे आहेत, फार नाही ऍक्च्युअली होत आलेलं आहे, पण एकदा जस्ट फिरवून घेणार आहे कारण थोडेसे तुकडे काही अख्खे राहिले। एकदा आता मी फिरवून घेईन, देन इट्स डन। ओके, आता या भाजीला छानपैकी उकळ आलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही उकळ आलेली आहे। आणि आता मी या पॉइंटला याच्यामध्ये ना ही फळं ऍड करणार आहे। या फळांनी रस्स्याला एक दाटपणा येणार आहे आणि ही ग्रेव्ही पण खूप छान लागणार, यमी लागणार। आता एकदा हलवून घ्या, खूप हलवू नका नाहीतर ही फळं तुटतील। एक जस्ट मिक्स झाली भाजीमध्ये की आपण झाकण लावायचं आहे आणि मस्तपैकी याला 1-2 शिट्ट्या घेऊयात, म्हणजे भाजी पण छान शिजेल आणि फळ पण छान शिजतील। अशा प्रकारची जेव्हा भाजी ना कुकरला डायरेक्टली फोडणी घालायची असते तर मी त्यावेळेला स्टीलचा कुकर वापरते, कारण ॲल्युमिनियमचा कुकर वापरणं मला योग्य वाटत नाही। तुम्ही पण बघा, तुमच्या इकडे जर स्टीलचा कुकर असेल तर स्टीलच्या कुकरला लावायचं। आता आपण कुकरचं झाकण लावलंय, इथे 2 शिट्ट्या येतील तोपर्यंत आपण इथे तेल टाकूया तव्यामध्ये आणि दोडक्याच्या सालीची चटणी पण करून घेऊया। इथे याला 3-4 चमचे तेल लागतंय आणि ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे मोहरी। मोहरी तडतडली की मग मी वापरणार आहे भरपूर असे तीळ, साधारणतः एवढे तीळ वापरा, म्हणजे मग सालीला जे पाणी सुटतं ना ते तिळामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तिळात पण खूप न्यूट्रिएंट्स असतात। एकतर त्याची नटी फ्लेवर आहे ना तिळाचा तो खूप छान लागतो आणि चटणीला एक वेगळीच छान टेस्ट येते। करून बघा तुम्ही आणि माझ्याशी शेअर करा तुमच्याकडे आवडली का ही रेसिपी आणि अशा प्रकारची चटणी तुम्ही केलीत का। तर आपण एकमेकांशी शेअर करूनच नवीन नवीन रेसिपी शिकत असतो। सो आजची ही रेसिपी खूप वेगळी आहे, आमच्या इथे खूप केल्या जाते, घरी पण सगळ्यांना खूप आवडते। आपली मोहरी छानपैकी तडतडली आहे। आता इथे मी या हिरव्या ओल्या मिरच्या आणि हिरव्या लाल मिरच्या त्यात टाकून घेते आहे। मला हिरव्या लाल मिरच्या मिळाल्या म्हणून मी त्या टाकते, तुमच्या इथे नसतील तर फक्त हिरव्या मिरच्या टाका, लाल मिरच्या ओल्या नाही मिळाल्या तर त्या नका टाकू, रिप्लेस करा। आता या मिरच्यांनंतर इथे मी तीळ घालून घेते, भरपूर असे तीळ घालून घ्या। ॲक्च्युली तिळाने छान टेस्ट येणार आहे, पण बी केअरफुल, तीळ खूप उडतात अंगावर, त्यामुळे जरा केअरफुल। आता माझ्याही अंगावर उडता आहेत माझ्या टीमच्या आणि माझ्या, बस बी केअरफुल। आता त्यात दोडकी ॲड करते आहे मी, दोडक्याच्या साली ज्या मी मिक्सरला काढून घेतल्या आहे, बघू शकता फार बारीक नाही आणि फार जाडही नाही, अशा प्रकारे मी त्या काढून घेतल्या आणि आता छान परतवते त्याला। रंग बघू शकता किती छान आला आहे, लाल हिरवा तिळाचा पांढरा, वा मस्त दिसते ही चटणी। आणि आता कॅमेऱ्यातून तुम्हाला वास येणार नाही पण इथे फार छान अरोमा येतोय, छान सुवास येतो आहे त्याचा, त्यामुळे आय कॅन एक्सपिरियन्स दॅट। पण तुम्ही केलं घरी तर तुम्ही पण एक्सपिरियन्स करू शकाल।
खूप छान पण लागते आणि खूप छान पण दिसते ही चटणी, एका वेगळ्या प्रकारची चटणी आहे. मस्त प्रकारचा सुवास सुटला आहे, रंग सुंदर आहे. त्यानंतर आता मी मीठ टाकते याच्यामध्ये, चवीप्रमाणे टाका मीठ. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, मिरच्या ह्या ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर अवॉइड करू शकता. ओल्या लाल मिरच्या, ओल्या हिरव्या मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे, अवेलेबिलिटीप्रमाणे टाका, ऑप्शनल आहे ते. पण मिरच्या जरूर टाका, याने छान चव येते. चटणी म्हटली की जराशी तिखट खायला चवी. रंग बघा किती छान आला आहे, ते लाल मिरच्यामुळे खूपच सुंदर रंग आला आहे. आता आपण हे मंद गॅसवर परतवून होऊ देऊया. त्यातलं पूर्ण पाणी सुटलं की आपली चटणी तयार आहे. आपली भाजी पण इथे होते आहे. एका वेळेला 2 प्रकारचे पदार्थ होत आहेत आपले. बघा शिट्टी आली आहे भाजीला, अजून एक शिट्टी येऊ देऊ, मग आपली भाजी डन. चला, आपली चटणी पण छानपैकी तयार झालेली आहे. 2 शिट्ट्या येऊन कुकरचं झाकण पण आता थंड झालेलं आहे. कुकरचं झाकणही आता रेडी आहे. आता मी चटणी खालचा गॅस बंद करते. छानपैकी बघू शकता, छान अशी मोकळी अशी ड्राय चटणी झालेली आहे. आणि आता आपले सगळे पदार्थ दे आर रेडी टू सर्व. आपण प्लेटिंग करूया. कुकर थंड झालाय. वा, बघू शकता किती मस्त दिसते आपली भाजी. क्लोजअप मध्ये बघा किती छान दिसते आहे. आता फक्त आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली भाजी इज रेडी टू सर्व. एक वेगळ्या प्रकारची शिराळी दोडक्याची भाजी आहे, जी तुमच्याकडे सगळ्यांना आवडेल. आय एम व्हेरी शुअर. करून बघा आणि माझ्यासोबत तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा. मी ही भाजी मस्तपैकी गरम गरम तूप वरण भात याच्यासोबत सर्व करते आहे. आणि दोडक्याची चटणी आहे, थोडं सॅलड आहे. तुम्ही पण ही रेसिपी करा आणि एन्जॉय करा. आपली शिराळी दोडक्याची भाजी आणि सगळं प्लेटिंग तयार आहे. छान दिसतंय ना? यम्मी, व्हेरी इंटरेस्टिंग. अशी रेसिपी तुम्ही पण करा आणि तुमच्या घरच्यांना शेअर करा माझ्यासोबत. त्यांचे एक्सपिरियन्सेस काय आहे, आवडली का त्यांना? चला मग, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. अशाच प्रकारच्या नवनवीन उत्तम रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हिट दी लाईक बटन आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ.